ज्ञानदीप लावू जगी। पुत्राची वार्ता शुभायके जेवी माता, तैसे राहू माझे मन गाता ऐकता हरिगुण। नादे लुब्ध झाला मृग देह विसरला अंग, तैसे राहू माझे मन गाता ऐकता हरिगुण। तुका मने पाहे कास विचे पिले माय, तैसे राहू माझे मन गाता ऐकता हरिगुण। समचरण सरोजम सांद नीलांबुदाभम, जगननीतपानिं मंडनं मंडनानां। तरुण तुलसीमालां कंधरं कंजनेत्रं, सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। शुक्लां ब्रह्म विचारसार परमा मध्यम जगद्व्यापिनी, विना पुस्तकधारिणी मभयदां जटंधकारपः। हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासनी संस्थितां, वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदाशानदां। आयोगपीठे तटे भीमरथ्यां मुरुं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीता समारोपितवामभागं। पाणोमहासायितचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं। जय जय श्रीराधारमण, जय जय नवलकिशोर, जय गोपीचित्तचोर प्रभु, जय जय माखन चोर। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे बंधू श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारोनी आता। पुत्राची वार्ता शुभायके जेवी माता, तैसे राहू माझे मन गाता ऐकता हरिगुण। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग। याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारे वितराग संपन्न पंचमी निर्माते महाराष्ट्रभूषण देवनिवासी जगद्गुरु जगद्वंदनीय सकलकंठी ऋषी ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा भगवान पंढरीश परमात्म्याकडे विनंती करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगावर यथामती यथावकाश जशी जमेल अशा प्रकारे आपल्या नियोजित वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात। सेवेपूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा पुण्यभूमी पावन क्षेत्र वळद या आपल्या गावामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने गावकरी मंडळीच्या परिसरातील मंडळीच्या सहकार्याने आणि आयोजक महाराज आमचे रणजित महाराजांच्या अध्यक्षतेखाली सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या नाम सप्ताहातील ही कीर्तनाची सेवा महाराजांच्या प्रेमामुळे तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा सुयोग या ठिकाणी आलेला आहे। त्यानिमित्तानं महाराष्ट्रातील नामवंत मृदंगवादक
हरिभक्तपरायण मृदंगाचार्य मृदंग विशारद आमचे विठ्ठल महाराज आहेत. महाराजांना धन्यवाद. ज्यांचं आपण गोड गायन आता ऐकलं ते हरिभक्तपरायण. संगीत विशारद आमचे संजयजी महाराज हजारे, संगीत विशारद माऊली महाराज खवणे, संगीत विशारद आमचे विष्णू महाराज, संगीत विशारद आमचे पांचाळ महाराज आणि आदी करून सगळी महाराज मंडळी उपस्थित. काही कीर्तनकार, खाई बसलेले गायक महाराज आहेत आणि ही बाळगोपाळ मंडळी आणि लांबून लांबून आलेली सगळी श्रोते मंडळी, सर्वांना धन्यवाद. ज्ञानदीप यूट्यूब चॅनलचे आमचे दादा आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. महाराज आहेत. सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन. ज्यांच्या मुखातून आपण कथा श्रवण करत आहात त्या आमच्या मोनिकाताई खाडे, त्यांचे पिताश्री तेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. विठ्ठला सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याकडे विनवणी करतात, विनंती करतात. देवा, तुझी कथा करत असताना, ऐकत असताना, तुझ्या कथेची गुणगान गात असताना माझं मन तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कसं राहिलं पाहिजे. ऐका. पुत्राची वार्ता शुभ ऐके जी माता. पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जेवढं प्रसन्न झालेलं असतं, कथा ऐकत असताना, कीर्तन करत असताना, गात असताना माझं मन तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी तसं राहिलं पाहिजे. तैसे राहू माझे मन कधी कधी गाता ऐकता हरी गुण. गाताने पण मन तेवढं प्रसन्न असलं पाहिजे आणि ऐकताना सुद्धा मन तेवढं प्रसन्न असलं पाहिजे. हे जर कळलं नसेल देवा तर हरीण माहिती आहे सर्वांना? हरीण माहिती आहे ना? माहिती आहे का नाही? हो नाही काहीतरी बोला. हरीण माहिती आहे ना? आपल्याला लहानपणी दाखवायची ते नाही. लहानपणी म्हणायचे हरीण दाखवतो आणि कानाला धरून उचलायचे, आहे का नाही? ते हरीण नाही. जंगलामध्ये हरीण असतं बघा. पारद्याला जर हरणाला पकडायचं असेल तर पारधी हरणाच्या पाठीमागं कधी पळत नाही. मग त्याच्याजवळ एक बिन नावाचं सुंदर वाद्य असतं. तो सुंदर एखाद्या झाडावर बसून बिन वाजवतो आणि ते बिनेचा नाद ऐकण्यासाठी आसुसलेलं, आतुरलेलं हरीण त्या बिनेच्या नादाकडे आकर्षित होतं आणि शांतपणे बिन ऐकत उभं राहतं. तेवढ्यात पारधी भात्यातला बाण काढतो आणि त्या हरणाला मारतो. पण ते पडलेलं हरीण त्या पारध्याला म्हणतं, दादा, माझा काहीच दोष नसताना तू मला मारलं याच्याबद्दल आता माझी तक्रार नाही, पण जोपर्यंत माझ्या शरीरात शेवटचा श्वास आहे तोपर्यंत तुझं बिन वाजवणं बंद करू नको, एवढीच माझी तुला विनंती आहे. म्हणजे बिनेचा नाद ऐकत असताना हरणाला मरणाचा सुद्धा विसर पडला. भजन करताना मला निदान मोबाईलचा तरी विसर पडावा. कळलं माझं बोलणं? देह जावो अथवा राहो पांडुरंगे, दृढ भाव चरण सोडी सर्वथा. आन तुझी पंढरीनाथा, भक्तायसे जाना जे देही उदास. गेले आशा पास निवारुनी. बिनेचा नाद ऐकत असताना हरीण जेवढं एकरूप होऊन तल्लीन होऊन ऐकत होतं, भजन करताना माझं मन तेवढं तल्लीन व्हावं. नादे लुब्ध झाला मृग, देह विसरला अंग. या देहाचा विसर त्या हरणाला जसा पडला तसा भजन करताना मला सुद्धा माझ्या देहाचा विसर पडला पाहिजे. हे जर कळलं नसेल देवा तर कासवीन माहिती आहे सर्वांना? कासवीन माहिती आहे ना? कासविनीला स्तन नसतात बरं का. मग कोणी म्हणाल कासविनीला जर स्तन नसतात तर तिच्या पिलाला दूध कशातून मिळतं? तर कासवीन आपल्या पिलाला दूधच पाजत नाही. मग कोणी म्हणाल मला कासवीन जर तिच्या पिलाला दूध पाजत नाही तर पिलू जगतं कशावर? तर महाराज म्हणले कासवीन फक्त आपल्या पिलाकडं प्रेमानं पाहते आणि पिलू आपल्या आईकडं प्रेमानं पाहतं आणि त्या नजरेतून त्या पोराला प्रेम पाहणं मिळतो. जसं इथं एखादे आजार घेऊन आलेल्या माणसाकडं रणजित महाराज प्रेमानं पाहतात, आई प्रेमाने पाहते आणि आजार बरा होतो. बस त्याच पद्धतीनं कासवीचे बाळवाडी कृपादृष्टी, दुधा नाही बेटी अंग संगे. महाराज म्हणतात कासवीन आपल्या पिलाकडं फक्त प्रेमानं पाहते आणि त्या नजरेतून त्या मुलाला प्रेम पाहणा मिळतो आणि त्याच्यावर ती पिलाची पुष्टी होत असते. प्रेम हे नजरेतूनच कळत असतं. इथं बसल्यापैकी मी कुणाला आवडत नाही मी एका मिनिटात सांगू शकतो. अजिबात बागेश्वर बाबाकडे जायची गरज नाही. सीताराम गुरुजी इथंच सांगेन तुम्हाला मी. लक्षात ठेवा बघा, इथं बसल्यापैकी मी कुणाला आवडत नाही मी एका मिनिटात सांगू शकतो. पण न आवडणारे एवढ्या लांब येतीलच कशाला?
एवढ्या जंगलात यायची गरज काय त्यांना, बरोबर आहे का नाही? ही सगळी प्रेमानं जमलेली माणसं आहे. नजरेतून प्रेम कळतं, बोलण्यातून प्रेम कळतं. एखादा आमच्याकडे पाहिलं की म्हणतं जय हरी महाराज, जय हरी जय हरी, समजाव प्रेमळ आहे. आणि एखादा आमच्याकडे पाहिल्यावर जय हरी समजाव हे वैतागलेलं आहे. काय जय हरी पण दगड फेकून आणल्यासारखा लागतो, बरोबर आहे का नाही? प्रेम नजरेतून कळत असतं, प्रेम बोलण्यातून कळत असतं. म्हणून महाराज म्हणले तुका म्हणे पाहे कास विचे पिले माय, तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरे गुण. ते पिलू आपल्या आईकडं आणि आई आपल्या पिलाकडं जेवढं एकाग्र होऊन पाहते, भजन करताना माझं मन तेवढं एकाग्र व्हावं. तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरे गुण, असा अभंगाचा सरळ अर्थ आहे. विठाला या पूर्ण अभंगामध्ये एक सिद्धांत आहे आणि एक सिद्धांत पटवून देण्याकरता तुकाराम महाराजांना 3 दृष्टांताची नियुक्ती केलेली आहे. अभंगाचा सिद्धांत आहे दुसऱ्या चरणात तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. त्याच्यासाठी पहिला दृष्टांत दिला आईचा आणि मुलाचा, दुसरा दृष्टांत दिला हरणाचा आणि पारध्याचा, आणि तिसरा दृष्टांत दिला कासविनीचा आणि तिच्या पिलाचा. या 3 दृष्टांताच्या माध्यमातून एक सिद्धांत पटवून देण्याचं काम तुकाराम महाराज अभंगामध्ये करतायत. सज्जनाओ, परमार्थ हा जो विषय आहे हा शरीरातल्या कुठल्याच अवयवाचा नाही. फार लक्ष देऊन कीर्तन आहे का बरं का. परमार्थ हा जो विषय आहे हा शरीरातल्या कुठल्याच अवयवाचा नाही. परमार्थ विषय आहे मनाचा आणि करावा लागतो तो सुद्धा मनासाठीच. पांचाळ महाराज लोक म्हणतात परमार्थात आल्यानंतर माणूस बदलला, बरोबर आहे ना? परमार्थात आल्यानंतर माणूस बदलला, मग त्याला का शिंग फुटतात का शेपूट फुटते? बोला. त्याला शिंगही फुटत नाही आणि शेपूटही फुटत नाही. मग त्याचं उठणं बसणं वागणं बोलणं याच्यात बदल होतो. म्हणजे मनात परिवर्तन व्हावं याच्याकरता परमार्थ आहे. मनात परिवर्तन व्हावं याच्याकरता परमार्थ आहे. मग एक मन म्हणतं चला कीर्तनाला, सानप महाराजाचं कीर्तन आहे. दुसरं मन म्हणतं अरे कीर्तन ऐकून कुणाचं चांगलं झालं. तिसरं मन लगेच म्हणतं अरे नाही कीर्तन ऐकायचं तर आपण लांब उभे राहू, लोक चांगल्या चांगल्या चपला घालून आलेले असतात, एखादी घालून घरी जाऊ. दुसरं मन लगेच म्हणतं नको 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 नको, कोणी पाहिलं तर इज्जतीचा पंचनामा होईल. संकल्प विकल्प करणं हा मनाचा स्वभाव आहे. असं कीर्तनात बसलं की माणसं माना हलवतात. होय, खोटं आहे का त्या महाराजाचं? बस झाला आता, वाईट कामं सोडून द्यायचे आणि माळ घालायची. दुसरा लगेच मन म्हणतं अरे बिघडली एका कीर्तनात, त्याचे धंदे जे सांगायचे नाही सांगतील तर काय खातील. म्हणजे कोरोनात 2.5 वर्ष कीर्तनच नव्हते, मग आम्ही का धोत्रे इकले का? बोला. नाही सांगतील तर काय खातील. एखादं म्हणतं ऐकावं आणि सोडून द्यावं. इथल्या इथं मनाचे भांडणं चालू राहतात. संकल्प विकल्प करणं हा मनाचा स्वभाव आहे. लक्ष देऊ नाही का? भगवंत अर्जुनाला म्हणले अर्जुना तुला माझ्या स्वरूपाची जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर पहिल्यांदा काय कर, तू मन हे मीची करी, माझी भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मजे एकाते. पहिल्यांदा तुझं मन मला अर्पण कर. मयेव मना धस्वमय बुद्धी निवेश वशिष्यशी मयेव अथ ऊर्ध्व न संशय. हा पहिल्यांदा तुझं मन मला अर्पण कर, नंतर बुद्धी अर्पण कर, प्राण अर्पण कर आणि सर्वस्वाने मला भज, तेव्हा तुला माझी प्राप्ती होईल. पण महाराज म्हणते हे मन देवाकडे यायला तयार होत नाही, कारण याच्यासारखं चंचल या जगाच्या पाठीवर चपल जाता येता न लगे वेळ. महाराज म्हणले या मनासारखं चंचल या जगाच्या पाठीवर काय नाही. ऐका बरं का, लक्ष द्या माझ्याकडे. त्याला कुठं जायला आणि यायला वेळ लागत नाही. चंचल मी मन कृष्ण प्रमाती बलवदृढम तस्याहम निग्रहम म्हणणे वायुरीव सुदुष्करम. या मना एवढा वेग, माझ्याकडे लक्ष द्या, जगाच्या पाठीवर कशालाच नाही. हा मना एवढा वेग या जगाच्या पाठीवर कशालाच नाही. इथून पुण्याला जायला किती तास लागतात बसने? हा
8 तास 9 तास 10 तास एखादा कमी जास्त सांगा, मी काही तुम्हाला फाशी देणार नाही, पण बोला. हां, इथून पुण्याला जायला बसने किती तास लागतात? 8-10 तास लागतील, बरोबर आहे. स्वतःची गाडी असेल तर एक 6-7 तासात माणूस जाऊ शकतो, बरोबर आहे. पण विमानाची इथून जर पुण्याला जायला व्यवस्था असती तर किती वेळ लागला असता? हां, 15 मिनटं खूप झाले. किती? 15 मिनटं पुण्याला जायला विमानानं खूप झाले. आणि आपल्या वळदला विमानतळ होणार आहे, खरं सांगतोय मी तुम्हाला, इथं खोटं कसं काय बोलू. आपल्या वळदला विमानतळ होणार आहे, पण मी मुख्यमंत्री झाल्यावर. तुम्ही करा, नाही करून दाखवलं नाव बदलून ठेवा आपलं, बरोबर आहे का नाही. इथून विमानाची व्यवस्था असती तर पुण्याला जायला 15 मिनिटाचा वेळ लागला असता. पण मनाला पुण्याला जायला किती वेळ आहे? अहो, पुणे मनेपर्यंत गेलं, सारसबाग फिरून पुन्हा मंडपात आलं. मनाला पुण्याला जायला वेळ आहे का? मन कीर्तनात जरी बसलेलं असलं माया हो, तर घरच्या कुलपाला झटका देऊन येतं, बरोबर आहे ना. माय गडबडीने निघाले पण कुलपाला झटका द्यायचा विसरले, अख्खं कीर्तन झटक्यात घालते, बरोबर आहे ना. मन इथून घरच्या कुलपाला झटका देऊन येतं, हा मनाचा स्वभाव आहे. म्हणून महाराज म्हणतात, ये मन बड़ा चंचल है, कैसे तेरा भजन करूं, कैसे तेरा भजन करूं, जितना इसे समझाऊं उतना ही मचल जाए, सच कहता हूँ सच कहता हूँ सच कहता हूँ, मेरी तकदीर बदल जाए, राधे तेरे चरणों की गर धूल जो मिल जाए, सच कहता हूँ सच कहता हूँ सच कहता हूँ, मेरी तकदीर बदल जाए. त्या पायाची धूळ जर मला मिळाली, ए मन बडा चंचल है, मन स्थिर नाही माझी हाती, 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 इंद्रिय धावताना वरती, इंद्रिय धावताना वरती, इंद्रिय धावताना वरती, इंद्रिय धावताना वरती, सकळ खुंडली युक्ती, सकळ खुंडली युक्ती, सकळ खुंडली युक्ती, सकळ खुंडली युक्ती, शांती निवृत्ती जवळी नाही, शांती जवळी नाही, शांती निवृत्ती जवळी नाही, शांती निवृत्ती जवळी नाही, मन स्थिर नाही माझी हाती, मन स्थिर नाही माझी हाती, मन स्थिर नाही माझी हाती, मन स्थिर नाही माझी वा मन स्थिर नाही माझे हाती, इंद्रिय धावताना वरती, इंद्रिय धावता न आवरती, सकळ खुंटली युक्ती, वा सकळ खुंटलिया युक्ती, शांती निवृत्ती जवळी नाही, क्या बात आहे, शांती निवृत्ती जवळी नाही. मन माझ्या हातात नाही म्हणून इंद्रियाला मी थांबू शकत नाही, सगळ्या युक्ती वाटा आता खुंटून गेलेल्या आहेत, बस आता काय करावं या मनापुढं मी हातबल झालेलो आहे. मान म्हणून मन धरिताही परी आवरेना, काय काय करी तो या मना, हे परी नाही गेला आवरेना, करू नये त्याची करी वंदना,
परिनायके नारायण नये त्याची करी विवंचना नेऊपतना आदरिले. महाराज म्हणले मन करायचं नाही असं नाही, फक्त जे करायचं ते करत नाही. मन एक क्षण सुद्धा शांत राहत नाही. तुम्हाला सांगू का मी, माणसं बहिर्दिशेला जरी गेले तर शांत बसत नाहीत. काडी घेतात आणि जमीन उकरत राहतात. एखादा जर म्हणला काय करायला, ते म्हणतंय उद्या पेरायचंय, वलकुठवर गेली पाहलो. अगं ताई खोडी चळण मोडे काढी. महाराजांचं प्रमाण आहे त्याला. एक क्षण सुद्धा मन शांत राहत नाही. झोपेत सुद्धा मनाची क्रिया चालू राहते, म्हणून स्वप्न पडतं. लक्षात ठेवा, फक्त जे करायचं ते करत नाही एवढाच मनाचा स्वभाव आहे. म्हणून महाराज म्हणतात देखना इंद्रियों के ना घोड़े भगे, उनमें हरदम ये संयम के कोड़े पड़े. अपने रथ को सुमार्ग लगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी. ऐसा विश्वास मन में जगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. मन को विषयों के विष से हटाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. या इंद्रियाला आवर घाला आणि एक ना एक दिवस त्या भगवंताला माझी आठवण येईल असा मनामध्ये विश्वास ठेवा आणि त्या मनाला त्याचं भजन करायला लावा. पण महाराज म्हणले हे मन भजनाकडे यायला तयार होत नाही. अमृताहुनी गोड बोला नाम तुझे देवा, पण मन माझे केशवा. आपल्याला मनाबद्दलच बोलायचंय. मन माझे केशवा कावाने घे. अमृतापेक्षा देवाचं नाव गोडे. जिवे गोड तीन अक्षराचा रस, अमृत जयास फिके पुढे. नामामृत गोडी वैष्णवा लागे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, 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 गोड तुझे नाम. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. महाराज म्हणतात किती गोड गोड तुझे नाम. भगवंताचं नाम अमृतापेक्षा गोड आहे. को सुधा को कथा लोके को काच को मनीर महान. भागवतामध्ये महात्म्यात श्लोक आलेला आहे. अरे कुठं आमचं हे कुठे आमचं नामामृत आणि कुठं तुमचं सुधामृत. सुधामृत हे माणसाला दीर्घजीवी बनवतं आणि नामामृत हे माणसाला दिव्यजीवी बनवतं. सुधा अमृत हे माणसाला विष्णू महाराज, सुधा अमृत हे माणसाला अमरत्व देतं आणि नामामृत हे अभयत्व देतं. लक्षात ठेवा बरं का. म्हणून नामामृताबरोबर सुधा अमृताची तुलना होऊ शकत नाही. अमृतापेक्षा देवाचं नाव गोड आहे, पण मनाला घ्यायला आवडत नाही. दारू कडू आहे, पण मन सोडत नाही. दारू कडू आहे का नाही बोला ना. म्हणजे महाराज सांगू शकतो आणि तुम्ही सांगू शकत नाही. एवढा सज्जनपणाचं आव आणणं चांगलं नसतं, बरोबर आहे. जे हाणतं त्यानं सांगा ना पटकन. हा दारू कडू आहे ना. अहो डोळे लावतात, तोंड वाकडं करतात, थुकत बाहेर येतात. मग अनुमान प्रमाण यत्र यत्र धुमाहा तत्र तत्र वन्नी. अनुमान प्रमाण करायला हरकत काय. दारू कडू आहे का नाही.
एकाला बायको रोज म्हणायची दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका. रणजित महाराज ते वैतागलं एक दिवस आणि बायकोलाच झाकणभर दारू पाजली. त्या बाईन केलं, किती कडू आहे म्हणे. तो म्हणे तुला आज कळलं काय दुःख मी कसं पचवत असन. मी काय एन्जॉय म्हणून थोडाच पितो, मला माहिती आहे. कडू आहे ते, पण मन त्याला सोडायला तयार होत नाही. देवाचं नाव गोड आहे पण मन घ्यायला तयार होत नाही. म्हणतात अमृत है हरि नाम जगत में, अमृत है हरि नाम जगत में, इसे छोड़ विषय विष पीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या. तुम्ही जीना क्या म्हणा, मी बाकीचं म्हणतो. हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो. जरा अन्नम पप्पू हनला ना, हा मग जरा जोरात. हरि नाम नहीं तो जीना क्या, काल सदा अपने रस घोले, ना जाने कब सिर चढ़ बोले, हरि का नाम जपो निश्वासर, अब इसमें साल महीना क्या, हरि नाम नहीं तो, हरि नाम नहीं तो जीना क्या. भूषण से सब अंग सजावे, रसना पे हरि नाम नावे. भूषण से सब अंग सजावे, रसना पे हरि नाम नावे. देह पड़ी रह जाए यहीं पर, देह पड़ी रह जाए यहीं पर, फिर कुंडल और नगे ना क्या, हरि नाम नहीं तो जीना 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 क्या. भजन नसेल तर त्या जगण्याला अर्थ नाही. म्हणून म्हणतात कधी लागेल रे वेड्या तुला गोडी, गोडी गोडी अभंगाची, बघून घे सावळी मूर्ती अशा त्या पांडुरंगाची. मनोभावे भजन तू कर, प्रभूच्या लाग चरणाला, प्रभूच्या लाग चरणाला. करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या अंतरंगाची. कधी राधे 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 बोल मना, तन का क्या पता. राधे 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 बोल मना, तन का क्या पता. महाराज म्हणतात त्या देहाचा
भरोसा आहे. गोविंद गोविंद मना लागलिया मग गोविंद ते काया, भेद नाही देवा रया किंवा तया. पण महाराज म्हणतात त्या मनाला भजन करायला आवडत नाही का? मनाला भजन करायला आवडत नाही महाराज हे आम्हालाही माहिती आहे, पण का आवडत नाही? भजन करा, कारण सांगतो. विठाला मनाला भजन करायला आवडत नाही याचे 3 कारण आहेत. लक्ष देऊन ऐका. पहिलं कारण आहे अनादी कालापासून मनावर विषयाचे संस्कार पडले म्हणून मनाला भजन करायला आवडत नाही, हे पहिलं कारण. दुसरं कारण मनाला बंधनं आवडत नाही म्हणून मन देवाचं भजन करत नाही. आणि तिसरं कारण देवाकडे गेलं की मन देवाचं होऊन जातं, त्याचं स्वातंत्र्य शिल्लक राहत नाही म्हणून मन देवाकडे जायला तयार. नाम घेता मन निवे जीवे अमृत ती सवे होता ती बरवे हे शकून लाभाचे. नाम घेता मन निवे जीवे अमृत ती सवे होता ती बरवे हे शकून लाभाचे. नाम घेता मन निवे जीवे अमृत ती सवे होता ती बरवे हे शकून लाभाचे. वा, टाळ्या वाजवा विष्णू महाराजांसाठी. नाम घेता मन निवे पुढं जीवे अमृतची स्रवे क्या बात आहे. जीवे अमृतची सवे होता ती बरवे होता ती बरवे हे शकून लाभाचे. हे शकून हे लाभाचे. शकून लाभाचे. महाराज म्हणतात नाम घेतल्याच्या नंतर मनाला आराम मिळतो आणि मनाला अमृतापेक्षाही सुकून म्हणजे आनंद मिळतो. म्हणून भगवंताचं नाम घेतल्याच्या नंतर लालचावले मन लागली शे गोडी ते जीवे न सोडी आयशे झाले असं होतं. म्हणून मन देवाकडे जायला घाबरतं. ऐका बरं का, लक्ष देऊन ऐका. पहिलं कारण विषयाच्या संस्कारामुळे मन देवाकडे येत नाही. दुसरं कारण बंधन आवडत नाही म्हणून देवाकडे येत नाही. आणि तिसरं कारण देवाकडे गेलं की त्याचं स्वातंत्र्य शिल्लक राहत नाही म्हणून मन देवाकडे येत नाही. विषयाच्या संस्कारामुळे मन देवाकडे येत नाही. अनादि संसार मायेच्या ठाई, अनादि कालापासून आपण विषय भोगत आलो का नाही? मग माणसाला विषय सोडून दुसरं काही आवडत नाही. विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. बघा, देवाचं नाव गोड आहे पण कडू वाटतं, विषय कडू आहे पण गोड वाटतात. मी उदाहरण सांगतो म्हणजे कळेल तुम्हाला बरं का. अनादी कालापासून विषयाचे संस्कार मनावर कसे पडलेले आहेत बघा. मायाओ, वर्षाचं लेकरू असतं बघा, एखाद्या वर्षभराचं, आणि त्याची आई त्याला असं कपड्यात गुंडाळती आणि लहानपणापासून संस्कार कसे त्याच्यावर बघा. त्याला असं फेकती, तुला मामाची पोरगी बायको करायची, दमधर. एका वर्षाच्या लेकराला कळत असतं का? एका वर्षाच्या लेकराला बायको कळते का? बोला 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 बोला. नाही. मग कोण कळून दिली? कोण कळून दिली? आईनं कळून दिली. मग लहानपणापासून जर त्याच्यावर बायको 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 हे संस्कार टाकले तर मोठं झाल्यावर त्याला बायको नाही आवडणार तर काय आवडणार आहे? बोला. लहानपणापासून विषयाचे संस्कार आपल्या लेकरावर आपण टाकत राहतो म्हणून मन आपलं देवाकडे यायला तयार होत नाही. मग महाराज आता देवाकडे यायचं म्हणजे काही लेकरं बाळ सोडून द्यायचे का? अजिबात नाही. असोने संसारी बोला जीवे वेगू करी वेद शास्त्र उभारी बाह्यास संसारी असोने नसावे भजन करावे भजन करावे वेळोवेळा संसारी असावे भजन करावे भजन करावे वेळोवेळा. महाराज म्हणले संसारी असावे आसोने नसावे भजन करावे वेळोवेळा सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ जरी जैसे. महाराज म्हणतात पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया. लक्ष देऊन ऐका. पक्ष्यांनी आणि पक्ष्यांनी गुंतून राहूच नाही. ज्याला कळले जाईल धन्यवाद, बाकीच्या आराम करा. विठाला
पक्षी आणि पक्ष कधी बदलतील सांगता येत नाही. ते का गुंतून या राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. ना जग छोडो ना हरी बोलो. महाराज लक्ष द्या. ना जग छोडो ना हरी भूलो करम कर जिंदगानी में रहो दुनिया में तुम सदा जैसा कमल रहता पाणी में. अलिप्त कमळ जळी जैसे. महाराज म्हणतात कमळ जसं पाण्यात राहतं पण पाण्याची तादात्म्य नसतं संसारात असं राहिलं पाहिजे. अजून सोपं करून सांगू का माया हो ऐकताय ना तुम्ही. संसारात माणसाने कसं असावं दह्यात पडलेल्या केशाप्रमाणे असावं. दह्यात पडलेला केश काढायला कष्ट लागतो का. बोला 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 माया हो तुम्हाला बोलता येतं ना. मग थोडं जोरात बोला. नवऱ्याला जेवढं जोरात बोलता तेवढं तर जोरात बोला. त्याचा तर आवाज एका मिनिटात दाबते म्हणा महाराज इथं कशी बोलू तशीच बोल माया. आता हा दह्यात जर केश पडला तर काढाय कष्ट लागतात का नाही. असा धरला की अलगद बाहेर येतो. बरं तो काढलेल्या केसाला दही लागलेलं राहतं का नाही. एकदम क्लीन चिट मिळाल्यासारखं होतंय त्याला. नाही कळलं का तुम्हाला. हे दह्यातून काढलं बाहेर की असं एकदम त्याला काही दही लागलेलं सुद्धा राहत नाही. संसारात असं राहिलं पाहिजे. अलगद दह्यातल्या केशाप्रमाणे बाहेर आलं पाहिजे. पण माणसं संसारात दह्यातल्या केशाप्रमाणे नाही राहत. मग ज्वारीच्या वाळलेल्या भाकरीत केस अटकावा. कळलं तुम्हाला. हा तुटून येतो का सुटून. तुटून सुटून नाही. हा गोळाच्या भेलीला चिकटलेला मुंगळा तुटून का सुटून. अर्धा भेलीलाच चिकटलेला राहतो. कीर्तनात बसलं तरी भेली जवळच बसतो. हा लक्ष देऊ नाही का. अर्धा भेलीला चिकटलेला राहतो ना अर्धाच मागं निघून येतो. महाराज ऐका लक्ष देऊन. मग सांगा आता वाळलेल्या ज्वारीच्या भाकरीतला केश काढायचा तुटला बी नाही पाहिजे आणि कष्ट बी नाही झाले पाहिजे. काय करावं लागेल. शहाणे माणसं भाकरीवर पहिल्यांदा पाणी मारतात आणि भाकरीला काय करतात नरम करतात. आणि भाकर एकदा नरम झाली की केस धरला की अलगद बाहेर येतो. तुटतही नाही कष्टही होत नाही. तसं या विषयात गुंतलेल्या मनाला देवाकडे आणायचं. पण हे एकदम नाही येणार. हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एके वेळे. त्याच्यावर थोडं जसं भाकरीवर पाणी मारलं तसं या मनावर भक्तीचं पाणी मारावं लागेल. आणि या मनाला एकदा भक्तीचा ओलावा मिळाला की हे मन देवाकडे यायला वेळ लागणार नाही. म्हणून म्हणतात देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो संसारवचने पडून दी देवा संसारवचने पडून माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसने पडोने दे. विषयाच्या संस्कारामुळं मन देवाकडे येत नाही पहिलं कारण. दुसरं कारण मनाला बंधनं आवडत नाही. मनाला बंधनं नको आहेत. आज कुणालाच बंधनं नको आहेत. थोडा इको कमी करा. गातानी द्या बोलतानी कमी करा. मनाला बंधनं आवडत नाही. मी तुम्हाला उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. हा लक्ष देऊ नाही का. माय हो तुम्ही बोला. एखादं मुलगं नेमकंच रांगायला लागलं हा की आई दरवाजाला काय लावते बोला. तुम्ही बोलता येतं ना तुम्हाला. मग हो नाही काहीतरी फळी लावते ना. दरवाजाला फळी लावते का. हे पोरग रांगत रांगत घराच्या बाहेर जाऊ नये पडू नये याचा हातपाय मोडू नये म्हणून. पण ही फळी लावलेली त्या रांगणाऱ्या मुलाला आवडते का नाही. त्याला वाटतं आई माझी दुश्मन आहे. आई लेकराला औषध पाजते चांगल्यासाठी का वाईटासाठी. चांगल्यासाठी बरोबर आहे का नाही. पण आई औषध पाजताना लेकराला आवडती का नाही. का आई लेकराला आवडत नाही त्यावेळेस का त्या अज्ञानामुळे त्याला कळत नाही माझं हित कशामध्ये आहे. तसं जीवाचं हित साधू संत सांगतात त्याच्यामध्ये असतं ऐका. पण अज्ञानामुळे ते बंधनं वाटत असतात. आणि आज बंधनं कुणालाच नको आहे. महाराज मुलगी लग्नाच्या अगोदर बापाला म्हणते पप्पा मला पहिलं त्याच्याशी बोलायचं आहे.
म्हणजे कुणाशी? होणाऱ्या नवऱ्याशी. मग त्याला म्हणणार हॅलो, मी तुझ्याबरोबर लग्न करते, पण माझी पहिली अट, मी शेतात जाणार नाही. बरोबर आहे. माझी दुसरी अट, मी खेड्यात राहणार नाही. माझी तिसरी अट, तुझ्या आई वडिलाला आपल्यात राहता येणार नाही. माझी चौथी अट, अंडरलाईन दिस सेंटेन्स, माझ्या मोबाईलला हात लावाय जमणार नाही. माझा पासवर्ड मी तुला सांगणार नाही. तुझा नाही सांगितला नो ऑब्जेक्शन, मुझे कोई एतराज नाही आहे का नाही. महाराज आज ही बंधनं येत नाही, बंधनं वाटतात का नाही सांगा. काही काहीच्या मोबाईलला एवढा पासवर्ड असतो, असं वाटतं की भारताची सगळी ईडीची माहिती याच्याच मोबाईलमध्ये आहे का काय. एक टिंब मोकळं ठेवत नाही हो, एक टिंब एवढा मोठा लॉक असतं महाराज, आहे का नाही. अवघड आहे बघा. एक पोरग कॉलेजला चाललं आणि कंडक्टरजवळ मोबाईल खेळत बसलं. ते कंडक्टर म्हणले, बाळा हा मोबाईल तुला आयुष्यात खूप पुढं घेऊन जाणार आहे. ते पोरग म्हणे, साहेब तुम्हाला कसं काय कळलं? म्हणे तुझं कॉलेज जाऊन 2 तास झालेत, तुला अजून उतरायची आठवण नाही, तू किती पुढे जाणार आहेस बघ आता. महाराज लक्षात ठेवा बघा, अवघड आहे. जरा 4G विनोद आहेत, कळतील तर बघा. हा, एकाच्या पोटात दुखत होतं, ते बायकोला म्हणे, अगं पोटात दुखायला लागलं ग. बायको म्हणे, मग ते टेबलवर मोबाईल आहे म्हणे, डॉक्टरला फोन लाव. तिनं मोबाईल घेतला, म्हणे याचं लॉक सांगा. बरं वाटायलंय म्हणे, आता राहू दे. ज्यांना कळत येईल धन्यवाद, सज्जन माणसाला कळल, बाकीच्या नाही. विठाला आज बंधनं कुणालाच नको आहेत बघा. कंपनीचे सारखे फोन यायला लागलेत, आपण कंपनीला मेसेज टाकतो, डू नॉट डिस्टर्ब. तुमच्या कंपनीचा फोन कॉल मला आला नाही पाहिजे, मेसेज आला नाही पाहिजे. का? मला डिस्टर्ब नको आहे. कुणालाच कुणाच्या लाईफमध्ये डिस्टर्ब नको आहे. आज प्रायव्हसी पाहिजे प्रत्येकाला, लक्षात ठेवा. म्हणजे बंधनं कुणाला आवडत नाही. आणि तिसरं कारण, मन देवाकडे गेलं की देवाचं होऊन जातं. देव पहावया गेलो, येताने दुसऱ्याची चप्पल घेऊन आलो. हा, बरोबर आहे ना. नाही, देव पहावया गेलो, तेथे देवाची होणी ठेलो. महाराज लक्ष देऊन ऐका. म्हणून आपलं मन देवाकडे यायला तयार होत नाही. म्हणून माझे चित्त तुझे पायी, राव ऐसे करी काही, धरून या बाई भवा तारे दातारा. देवा, माझ्या प्रयत्नानं माझं मन तुझ्याकडे यायला तयार नाही. म्हणून तुझं भजन करत असताना, कथा करत असताना, ऐकत असताना माझं मन तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कसं राहिलं पाहिजे हे अभंगाच्या पहिल्या पुत्राची
क्या बात आहे, वाह 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 महाराज वाह. आपल्यात वंस मोर नाही तर करायला लावला असता मी. लक्षात ठेवा, पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता. पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जेवढं प्रसन्न झालेलं असतं, भजन करताना माझं मन तेवढं प्रसन्न व्हावं. ऐका बरं का, या जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठं प्रेमाचं पात्र आई आहे. आता आईच्या दरबारात कार्यक्रम आहे ना, मग आईचं बोलू आपण. या जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठं प्रेमाचं पात्र आई आहे. ज्याच्या जीवनातली आई गेली त्याच्या जीवनातला मायेचा सागर आटला म्हणून समजा. मुलीचं माहेर कुठपर्यंत चांगलं आहे? जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत माहेर चांगलं आहे. एकदा आई गेली ना की माहेरचे दरवाजे तिच्यासाठी बंद आहे. जिची आई गेली तिला आईची किंमत विचारा. ज्याच्या जीवनातला बाप गेला त्याला बापाची किंमत विचारा. लहानपणी मायेचा हात ज्याच्या अंगावरून फिरला नाही त्याला आई काय असते विचारा. लहानपणी बापाचं छत्र नाहीसं झालं आणि घरच्या जबाबदाऱ्या अंगावर पडल्या त्याला बाप काय असतो विचारा. ऐका बरं माया हो, बाळांत हा शब्द आहे. बाळांत हा शब्द कसा तयार होतो माहिती आहे? झालं व्यवस्थित तर बाळ, नाही तांत, याला म्हणतात बाळांत. आई जेव्हा मुलाला जन्म देते ना तेव्हा आईचा सुद्धा पुनर्जन्म होत असतो. ऐका, करंगळी कापल्याच्या वेदना आपल्याला सहन होत नाही. करंगळी कापल्याच्या वेदना आपल्याला सहन होत नाही. पण जेव्हा शिजरची परिस्थिती असते तेव्हा ईदभर पोट कापून मुलाला जन्म देणारी फक्त जगाच्या पाठीवर आई असते. एवढा मोठा उपकार आई सोडून आपल्या जीवनात कोणी करणार नाही. चेहरा पाहिल्यावर प्रेम करणारे जगात खूप माणसं मिळतील. असं गोड गायन केल्यावर कोण प्रेम करणार नाही महाराज? असं गोड गायन केल्यावर, वादन केल्यावर लोक प्रेम करतील, नवल नाही. चांगलं कीर्तन केल्यावर लोक प्रेमात पडतील, नवल नाही. लक्षात ठेवा, आजार बरे केल्यावर लोक प्रेमात पडतील, नवल नाही. पण या जगाच्या पाठीवर एक व्यक्ती अशी आहे, ती आपल्या गुन्हा अवगुणावर न पाहता, ऐका, आपण जन्माला येण्याच्या अगोदर 9 महिने 9 दिवस आपल्या पोटातच आपल्यावर प्रेम करते. तिला आई म्हणतात. 9 महिने 9 दिवस आपल्या पोटातच आपल्यावर न पाहता प्रेम करते. ऐका, मी सांगेल तुम्हाला, प्रतिमा में भगवान नहीं होते, प्रतिमा में भगवान नहीं होते, लेकिन प्रतिमा में भगवान जरूर होते. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. या जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठं दैवत जर कोणतं असेल तर आई वडील आहे. सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे तया सेवेसी केरी शरीरे लोन केजे. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. मी सांगेल बघा तुम्हाला, या जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठं प्रेमाचं पात्र आई आहे. सबसे बड़ी है माँ, सबसे
प्रेमाचं पात्र जर कोणतं असेल ना त्याचं नाव आई आहे. लक्ष देऊन आहे का बरं का मायावर. बरं गुणवान पोरावर आई प्रेम करेल नवल नाही, अवगुण्यावर सुद्धा तेवढंच प्रेम करते. या मायांना 8 दिवसातून 4 दिवस उपवास असतात, बरोबर आहे ना. पण यांनी धरलेला उपवास स्वतःसाठी कधीच नसतो. एक तर मुलासाठी, मुलीसाठी, नाही तर नवऱ्यासाठी. पण यांनी धरलेला उपवास स्वतःसाठी कधीच नसतो. घरात बनवलेली भाजी, मला सगळ्यांनी सांगा, सगळ्याच्या अनुभवातलं बोलतोय, आईच्या आवडीची कधीच होत नाही. मुलाच्या, मुलीच्या, नवऱ्याच्या, सासूच्या, सासऱ्याच्या, दिराच्या, भायाच्या, पण आईच्या आवडीची भाजी घरात कधीच होत नाही. आयुष्यभर जी दुसऱ्याच्या आवडीची भाजी खाऊन आनंदात राहते ना, तिला आई म्हणतात. तिला आई म्हणतात महाराज. बर गुणवान पोरावर प्रेम करते नवले का. ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. ऐका नाही, लक्ष देऊन ऐका बरं का. मी उदाहरण सांगेल तुम्हाला. एक पोरगा 10वीला नापास झाला. पूर्वी 10वी म्हणजे जीवनाचा टर्निंग पॉइंट, तेव्हा 10वीला नापास झालं. आणि नापास झालं आणि रडतच घडी आलं. आई म्हणे काय झालं रडायला, कोणता डोंगर कोसळला तुमच्यावर. ते पोरग म्हणे आई मी नापास झालो. त्याची आई म्हणे मग नापास झाला म्हणजे काय मोठी गोष्ट आहे, चल जेवण कर. काय म्हणे, नापास झाला मग काय मोठी गोष्ट आहे, चल जेवण कर. ते पोरग म्हणते पप्पा. त्याची आई म्हणते त्याच्याकडे मी पाहते तू जेव. हा, त्याच्याकडे मी पाहते तू जेव. आणि ते पोरग घाबरत घाबरत जेवतं. आई मार्क लिस्ट घेते आणि टेबलवर ठेवते. बाप बाहेरून आला का खुर्चीवर बसला आणि टेबलवरची मार्क लिस्ट पाहिली आणि तळपायाची आग मस्तकाला गेली. कुठे ते नालायक, पाहिजे ती गाडी घेऊन दिली, पाहिजे तो मोबाईल दिला, पाहिजे तेवढे पैसे खर्चायला दिले, 4-4 विषयाचे ट्युशन लावून दिले आणि 4-4 विषयात नापास. कुठे ते नालायक, बोलव त्याला माझ्याकडं. इंग्रजी लालेश, इतिहास लालेश, भूमिती लालेश, विज्ञान लालेश, बोलव त्याला माझ्याकडं. बायको म्हणे ओरडू नका, ती त्याची मार्क लिस्ट नाही तुमची 10वीची आहे. तुम्ही 10वीला 4 विषयात नापास झालते, माझं पोरग एकाच विषयात नापास झालं. पोराला एका शब्दानं दुखवायचं नाही, याला आई म्हणतात. अवघे बालकाची व्याप्ती, अवघे बालकाची व्याप्ती, अवघी बालकाची व्याप्ती, अवघी अवघी बाळकाचे व्याप्ती. महाराज म्हणतात देह विसरे आपुला, जवळी घेता शीन गेला. महाराज म्हणले लक्ष देऊन आहे का बरं का. या जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठं प्रेमाचं पात्र आई आहे. मग नापास झालेलं जर एवढ्या आनंदानं स्वीकारत असेल तर पास झाल्यावर तिला किती आनंद होत असेल. मी सांगू तुम्हाला, लक्ष देऊन आहे का बरं का. मी सांगेल तुम्हाला आईला किती आनंद होत असेल. कालची क्रिकेटची मॅच जर आपण परवाची पाहिली असेल, वर्ल्ड कपमधली परवाची तुम्ही इंग्लंड आणि काय आपले न्यूझीलंड आणि भारताची मॅच जर आपण पाहिली असेल तर आपल्या भारताचा क्रिकेटर आहे विराट कोहली. त्यानं या जगातला सगळ्यात आता शतकवीर झालेला आहे बरं का. सचिन तेंडुलकरला सुद्धा मागे डावलून 100चं त्यानं 50 पूर्ण केलेली आहे. शतकाची 50 त्यानं पूर्ण केलेली आहे. ही बातमी जेव्हा त्याच्या आईला कळली असेल तेव्हा या जगातले सगळे सुख तिच्या पायाजवळ असतील महाराज. की माझ्या पोरानं जगात नाव कमवलं, जगात, नुसत्या भारतात नाही, आता जगात तेवढ्या एवढे त्याच्या एवढे शतक कुणाचेच नाहीत. कुणाचेच नाहीत. तो खेळ कोणताही असू द्या, मला आईचं आणि बाळाचं महत्त्व सांगायचं आहे.
आईचं आणि बाळाचं महत्व सांगायचंय. अरे काय तो आनंद होता त्याच्या चेहऱ्यावरचा, शतक केल्याच्या नंतर काय तो आनंद आणि काय त्या स्टेजवरचा माहोल होता. लक्षात ठेवा, मला सांगायचं ही बातमी जेव्हा त्याच्या आपल्याला जर एवढा आनंद झाला, आपण त्याच्या रक्ताच्या नात्याचे नसून भारताचा क्रिकेटर आहे, आपल्याला ऐकल्यावर एवढा आनंद झाला, तर त्याच्या आईला किती आनंद झाला असेल. महाराज म्हणतात त्यांनी शतक केल्यानंतर त्याच्या आईला जेवढा आनंद झाला, भजन करताना मला तेवढा आनंद व्हावा. पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता. किंवा जरांगे पाटलाच्या सभेला 14 तारखेला एवढा लाखोचा समाज आल्यानंतर त्याची आई स्टेजवर आली आणि काही नाही महाराज, फक्त तिचे डोळे बोलत होते. ती फक्त समाजाकडे पाहून अश्रू ढाळत होती. बरोबर आहे की माझ्या पोरासाठी आज लाखो समाज या ठिकाणी एकत्र आला. धन्य या जगातली मी आई की माझ्या पोटी असा पोरगा जन्माला आला. पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता. लक्षात ठेवा, मी सांगेल तुम्हाला. महाराज म्हणतात पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जेवढं प्रसन्न झालेलं असतं, भजन करताना माझं मन तेवढं प्रसन्न व्हावं. माझे मन गाता ऐकता हरी गुण. गाताने पण मन तेवढं प्रसन्न असावं आणि ऐकताना सुद्धा मन तेवढं प्रसन्न असावं. आता ही सगळी मंडळी किती आनंदाने गाता येत आहे की नाही. हे गाण्याचं काम जेवढ्या आनंदानं करतात, तुम्ही ऐकण्याचं काम तेवढ्या आनंदानं करावं. हे गाताने एवढ्या आनंदात गातात, ऐकताना आपण तेवढ्याच आनंदात गायलं पाहिजे. गाता ऐकता हरी गुण. गातानी पण प्रेम असावं आणि ऐकतानी पण प्रेम असावं. भजन ते ओंगळवाणी नरका जाणे सुकेना. काय लक्ष देऊ नका. प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन पोथी वाचोनी. काय प्रेमाशिवाय भजन नाही. काही म्हणतात आम्ही रागात गातो. रागात गाण्यापेक्षा अनुरागात गा.
काय म्हणतात आमची नेमाची वारी आहे. मग हंतू काय कोणाला नेमाची वारी, नेमाची वारी केल्यापेक्षा प्रेमाची वारी करा म्हणून म्हणतात. जो प्रेम गली में आए नहीं प्रियतम का ठिकाना, क्या जाने जिसने कभी प्रेम किया ही नहीं, ओ प्रेम निभाना, क्या जाने जो प्रेम गली में जो वेद पढ़े और भेद करे, मन में नहीं निर्मलता आए, कोई कितना चाहे ज्ञान कहे भगवान को पाना, क्या जाने जो प्रेम गली में आए नहीं प्रियतम का ठिकाना, क्या जाने जिसने कभी प्रेम किया ही नहीं, ओ प्रेम निभाना, क्या जाने जो प्रेम गली में. जो प्रेमाच्या नगरात आला नाही त्याला प्रेमाची किंमत कळत नाही. म्हणून गवळणी कधी कधी देवाला म्हणतात, पार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा ये रो रो कहे, एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा ये रो रो कहे, क्या जानोगे मोहन तुम प्रेम की भाषा, क्या होती है आशा, क्या होती निराशा, एक बार जरा तुम प्रेम करके देखो सावरिया, राधा ये रो रो कहे, जो मैं ऐसा जानती प्रीत करे दुख हो, नगर दिंडोरा पीटती प्रीत ना करियो को. प्रेम करायला शिका देवा, तुम्हाला आमची किंमत कळेल. काही बाया म्हणतात ना नवऱ्याला, तुम्ही माझ्या जागी येऊन बघा हो, बरोबर आहे ना, मग तुम्हाला माझा त्रास कळेल आहे. तसं राधा होऊन प्रेम करायला शिका, देवावर प्रेम करायला शिका, भजनावर प्रेम करायला शिका. म्हणून महाराज म्हणते गातानी पण प्रेम असावं आणि ऐकताना सुद्धा प्रेम असावं. गाता ऐकता हरे गुण. उदाहरण सांगतो, लक्ष देऊन ऐका बरं का. राम रावणाचं युद्ध झालं, राम रावणाचं युद्ध झालं आणि त्या रावणामध्ये त्या युद्धामध्ये रावणाचं सैनिक मारण्यात आलं आणि नंतर सीता मातेला घेतलं आणि अयोध्येत आले. ऐका बरं का. अयोध्येत आल्याच्या नंतर ज्यानं ज्यानं जशी जशी कामगिरी केली तसं तसं त्याला बक्षीस देण्याचा कार्यक्रम चालू झाला. सर्वांना बक्षीस दिलं, पण आथपासून इथपर्यंत ज्या हनुमंतरायाने एवढी मोठी कामगिरी केली त्या हनुमंतरायाला मात्र बक्षीस दिलं नाही. रामायणातून हनुमंतराय बाजूला काढले तर रामायणात काही शिल्लक राहिल्यासारखं वाटत नाही. हनुमंतरायाला काही दिलं नाही. सीता मातेला राग आला. सीता माता म्हणती, देवा ज्या हनुमंतरायाने एवढी मोठी कामगिरी पार पाडली तुम्ही त्या हनुमंतरायाला काहीच दिलं नाही. प्रभू रामचंद्र म्हणले, सीते हनुमंतरायाला द्यावा असं माझ्याजवळ काय नाही. काय द्यावे त्याशी व्हावे उत्तराई, ठेविता हा पायी जीव थोडा. हनुमंतरायाला द्यावा असं माझ्याजवळ तरी काय नाही. मग सीता माता म्हटली, मी देऊ का. प्रभू रामचंद्र म्हटले, दे तुला काय द्यायचं तर. मग सीता मातेनं काय केलं बघा. प्रसन्न होऊन आपल्या गळ्यातला बहुमोल असणारा नवरत्नाचा हार हनुमंतरायाला दिला. नवरत्नाचा हार हनुमंतरायाला दिला. प्रसन्न झाल्यावर लोक काय देतील सांगता येत नाही. आता हे ₹1,00,000 ब्रेसलेट आहे, हे झाकून ठेवतो मी, तसं येऊ देत नाही पुढं. हे ₹1,00,000 ब्रेसलेट हे काय मी विकत नाही घेतलं.
मला वाढदिवसाला गिफ्ट दिलं एकाने. विष्णू महाराज ही अंगठी पण गिफ्ट आहे, हे 20,000चं घड्याळ आहे हे पण गिफ्ट आहे, 1,00,000 रुपयाचा मोबाईल दिला. इथं कीर्तन संपल्यानंतर 4-5 जण अंगठ्या घालतील, त्याचा काय नेम थोडाच आहे. अहो काय सांगता कुणाच्या मनात काय येईल तर, बरोबर आहे की नाही. तुम्ही हसून माझं नुकसान करू नका, पण ज्याला घालायची त्यानं हसणं मनावर बी घेऊ नका. चांगल्या कामाला लोक हसतच असतात, तुम्ही घाला. अहो असं कीर्तनात नाव निघल ना एका दिवशी, बघ जे दिलंय ते दिलंय, याच्यात काही खोटं नाही ना. प्रसन्न झाल्यावर लोक काय देतील सांगता येत नाही. अहो प्रसन्न झाल्यावर एवढ्या मोठ्या सप्त्याला लोक सहकार्य करतात, अजून काय पाहिजे. बरं, प्रसन्न झाल्यानंतर लॉकडाऊनमध्ये पण मंदिर उभं राहतं, अजून काय पाहिजे बोला. प्रसन्न झाल्यानंतर जीव ओवाळून टाकायला तयार होतात लोक. नाही तर एवढा सप्ताह करणं, एवढे कलाकारांना जोक नका समजू तुम्ही, ही सोपी गोष्ट नाही आहे, लक्षात ठेवा. प्रसन्नता. सीता मातेनं हनुमंतरायाला नवरत्नाचा हार दिला. हनुमंतरायानं ते मणी फोडायचे, पायचे आणि फेकून द्यायचे, मणी फोडायचे, पायचे, फेकून द्यायचे. सीता मातेला राग आला. सीता माता म्हणते, हनुमंता माझ्या गळ्यातला बहुमोल नवरत्नाचा हार मी तुम्हाला दिला आणि तुम्ही मणी फोडून काय पाहता आणि फेकून काय देता. हनुमंतराय म्हणले, मैया या मण्यामध्ये मी माझ्या रामाला पाहतोय. काय म्हणले, या मण्यामध्ये मी माझ्या रामाला पाहतोय. सीता माता म्हणते, हनुमंता मण्यात कुठं राम असतो का. हनुमंतरायानं हार फेकून दिला. जो नहीं राम का वो नहीं काम का. मग लक्षात ठेवा. म्हणून जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो राम से. संसारियों के साथ रहोगे तो काम की याद आएगी, संतों के साथ रहोगे तो राम की याद आएगी. महाराज म्हणले, राम जो रामाचा नाही तो कामाचा नाही. लक्षात ठेवा बरं का. हनुमंतरायानं हार फेकून दिला. हनुमंतरायानं नवरत्नाचा हार फेकून दिला. आता कीर्तन झाल्यावर तुम्ही घरी चाललात, जरा खरं बोला. कीर्तन झाल्यानंतर तुम्ही घरी चाललात, तुमच्या पायाला 2 मूर्त्या लागल्या, एक आहे रामाची आणि एक आहे रावणाची. कोणती उचलाल बोला ना. रामाची उचलाल, बरोबर आहे. पुढे गेल्यावर आणखी 2 मूर्त्या लागल्या, एक आहे रामाची आणि एक आहे रावणाची. पण रामाची आहे पितळाची आणि रावणाची आहे सोन्याची. आता कोणती उचलाल बोला. हा महाराज, रावण असला तर सोन्याचा का असू द्या ना, सोन्याचा आहे पण रावण आहे ना, चालेल आम्हाला. हनुमंतानं हार फेकून दिला. सीता मातेला राग आला. सीता माता म्हणते, हनुमंता या मण्यामध्ये राम नाही म्हणून तुम्ही हा हार फेकून दिला. तुमचा हा देह आहे, या देहात तरी राम आहे का. हनुमंतराय म्हणले, मैया या देहात राम आहे काय विचारताय कशाला. समोर उभे राहिले. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. राम जानकी
दर्शन केली राम लक्ष्मण सीता या तिघांचं दर्शन हृदयामध्ये करून दिलं. हनुमंतरायावर लक्ष देऊ नाही का प्रसन्न झाले प्रभू रामचंद्र आणि हनुमंतरायाला म्हणले मागा तुम्हाला काय मागायचं. तेव्हा हनुमंतराय म्हणले देवा मला काही नको, माझी इच्छा आहे म्हणून काहीतरी मागा. तेव्हा हनुमंतराय म्हणले देवा जिथं जिथं तुमची कथा चालू आहे तिथं मला ती जाऊन ऐकता यावी आणि जिथं तुमची कथा नाही मला तिथं ती गाता यावी. म्हणून रामायणात कोणी जरी नसलं तर कोण बसलेलं असतं हनुमंत. म्हणून म्हणतात आई ये हनुमंत विराजिये, आई ये हनुमंत विराजिये, आई ये हनुमंत विराजिये, आई ये हनुमंत विराजिये. कथा करो भजनानुसार, कथा करो भजनानुसार, आई ये हनुमंत विराजिये, आई ये हनुमंत विराजिये, आई ये हनुमंत विराजिये, आई ये हनुमंत विराजिये. हनुमंतरायानं लक्ष देऊन ऐका गाता ऐकता हरिगुण. मग हनुमंतरायानं काय मिळवलं पायोजी मैने राम रतन धन पायो, पायोजी मैने राम रतन धन पायो, पायोजी मैने राम रतन धन पायो. बस आमच्याजवळ धन आहे कोणतं राम नामाचं धन आहे. म्हणून गाता ऐकता हरिगुण नादे लुब्ध झाला मृग देह विसरला अंग तैसे राहो माझे मन. गाता ऐकता हरिगुण तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माय तैसे राहो माझे मन. गाता ऐकता हरिगुण विठोबा रखुमाये. सर्वांनी हात वर करा 1 मिनिट. सर्वांनी महिला पुरुष जेंट्स लेडीज मेल फिमेल माणसं गडी माणसं आवं वैव याडी डोकरा सगळ्यांनी करा. एकदम सरळ करा. तुम्हाला शेजाऱ्याची शपथ आहे बघा. हात वर करा आणि छान भजन म्हणा 2 मिनिटं. तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, ले 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 हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, पांडुरंगा 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 पांडुरंगा
ऐकता हरिगुण. आता जेवढे प्रेत झाले ना, असं जासाव तैसे राहू माझे मन, गाता ऐकता हरिगुण. बोलण्यासारखं भरपूर आहे, वेळ संपत आलेला आहे. जाता जाता एकच आहे, या दुर्गा मातेच्या पवित्र अशा ठिकाणावर आमचे हरिभक्त पारायण परमार्थ प्रेमी महाराजांजवळ एक मोठा गुण आहे, मोकळे मन रसाळ वाणी याची गुणी संपन्न. त्यांनी सांगितलं, मला विष्णू महाराजांनी सर्व सांगितलं. म्हणे महाराज आम्ही इथं 2 वर्षापासून राहतो आणि कोणत्या अपेक्षेविना राहतो. बस त्या महाराजांचं कलाकारांवर खूप प्रेम आहे, त्या महाराजांचं कलाकारावर खूप प्रेम आहे. म्हणून महाराजांनी आज कलाकारावर प्रेम आहे म्हणूनच एवढी नामवंत यादी इथं आणली ना, नाही तर हे एवढ्यांना आणणं सोपं समजू नका. तुमच्या इकडं किती मोठे सप्ते होतील, हां याच्यातलं एक 2-2 दिसेल, पण हे सगळी एका जागी दिसणार नाहीत. हे रणजित महाराजांची कृपा आहे सगळी बरं का. म्हणून तुम्हाला यांच्यामुळं या सगळ्यांचं गायन वादन या ठिकाणी, ह्या 2 संस्था या ठिकाणी आहेत. आमच्या विठ्ठल महाराजांची आहे, इकडं आमच्या कबीर महाराजांची आहे. म्हणून या 2 संस्था असतील, एवढा जंगल में मंगल म्हणावं लागेल. आणि एवढ्या लांबवरून लोक आज इथं कीर्तनाला येतात. बस एकच मी देवीकडं प्रार्थना करेल, मला महाराजांबद्दल नाही, माझी पहिली भेट आहे महाराजांची माझी, पण पहिल्या भेटीत त्यांनी मनामध्ये जागा केली बरं का. कारण एवढं वैभव असून अहंकार नाही, हे फार महत्त्वाचं आहे. अहंकार नाही हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून महाराजांसाठी देवीकडे एकच मागेल, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझे या सकाळ हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, ही संत मंडळी सुखी असो. महाराजांना उदंड आयुष्य मिळावं आणि आपल्या सगळ्यांच्या जीवनातल्या ज्या समस्या आहेत त्या महाराजांच्या हातीनं देवीच्या कृपेनं दूर व्हाव्या, एवढी भगवती मातेच्या चरणी प्रार्थना करतो. कारण महाराज म्हणतात, काय कोणाच्या जीवनातली तपश्चर्या असेल आपण सांगू शकत नाही. अरे काय कोण जाणे कोणा घडे उपासना, काय कोणाची उपासना असेल आपल्याला काय माहिती आहे, काही माहिती नसतं. म्हणून ऐकून कोणाच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायचे नसतात. आपण प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असतो. लक्षात ठेवा, कोणाची उपासना कोणाची साधना कोणावर भगवंत कधी कृपा करेल काय सांगता येतं महाराज, काहीच सांगता येत नाही. या जगात कोण कधी मोठं होईल आणि कोण कधी नामवंत होईल आणि उदयाला येईल, ही भगवंताची लीला आहे, ही देवाची कृपा आहे. काय माहिती आहे कुणाला सांगा. म्हणून महाराजांमुळं इथं मंदिर होईल, कोणी कल्पना तरी केली असेल का हो, या शेतात देवीचं मंदिर होणार आहे बा, कल्पना सुद्धा केली नसेल अशी गोष्ट. आणि एवढा सप्ता भव्य दिव्य स्वरूपाचा, एवढे नामवंत महाराज इथं येतील असं कुणाला वाटलं असेल महाराज सांगा. पण ही भगवती मातेची, ही भगवंताची काहीतरी इच्छा असावी. सत्य संकल्पाचा दाता नारायण. महाराज म्हणते, कोणा कारणे हे झालेसे निर्माण, देवाचे कारण देव जाणे. कोण, पुन्हा एकदा हे प्रमाण आहे का, कोणा कारणे हे झालेसे निर्माण, देवाचे कारण देव जाणे. देवाचं कारण देवाला माहिती आहे, आपल्याला काय माहिती आहे महाराज. म्हणून भगवंताने त्यांना उदंड आयुष्य द्यावं. आणि तुम्ही सगळ्यांना विनंती करेल की अशा धार्मिक कार्याला आपण भरभरून मदत करावी, भरभरून मदत करावी. म्हणून आजचं सौजन्य कीर्तनाचं ज्यांच्याकडं आहे ते राजकुमार भगवानराव नुकुलवाड आणि बालाजी भगवानराव नुकुलवाड यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आलेत का ते आलेत ना, वा, जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. या दोघा कुठं आहेत ते दोघं बसलेले, लांब आहेत का, लांब आहेत, बरोबर त्या दोघांना, हां ते तिकडं, वा 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 वा, त्यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बघा बरं महाराज, एवढं देऊन सुद्धा माणूस किती लांब बसलेला आहे. एखादा तर इथं पायावर बसल महाराजाच्या, आपण दिलंय, अरे मग उठणं पायावर तू नाही ना, कसं उठू आहे का. मग एवढं देऊन सुद्धा एवढ्या लांब बसलेले आहेत, काय मनाचा मोठेपणा आहे. म्हणून मी पुन्हा एकदा त्या दोघांना सुद्धा धन्यवाद देतो. कारण आपण अशा कार्यक्रमाला मदत केली पाहिजे. श्रीमंती कोणती आहे, भाकरी बरोबर भूक असावी, अंथरुणा बरोबर झोप असावी आणि श्रीमंती बरोबर नकुलवाडासारखं दान असावं. हा जगातला 1 नंबरचा श्रीमंत. भाकर आहे, भूक नाही, दरिद्री आहे, अंथरुणे झोप नाही, दरिद्री आहे. पैसा असून दान करत नसेल तर दरिद्री आहे. पैशानं श्रीमंत असणारे माणसं कदाचित विचारानं दरिद्री आणि भिकारी असू शकतात. गरीब माणसं लवकर देतील, श्रीमंताच्या हातून पैसा सुटत नाही म्हणून श्रीमंत होतो तो.
माझं बोलणं कळते का तुम्हाला? म्हणून लक्षात ठेवा, माणसाजवळ कार असून चालत नाही, संस्कार सुद्धा लागतात. पैसा असेल तर विल बनतं, संस्कार असेल तर गुडविल बनतं. म्हणून भाकरी बरोबर भूक असावी, अंथरुणाबरोबर झोप असावी, श्रीमंती बरोबर दान असावं. भूक लागली एवढी खाणं प्रकृती आहे, भूक लागली याच्यापेक्षा जास्त खाणं विकृती आहे. पण आपल्याला भूक असताना आपल्या ताटातली अर्धी भाकर दुसऱ्याला खाऊ घालणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. आपण आपल्या संस्कृतीला जपा. दान धर्मान, राजधर्मान, मोक्ष धर्मान, विवाहश, स्त्री धर्मान, भगवत धर्मान, समास व्यास योगत हा डोळ्याला पाणी लावा. चला, दान करणं हा माणसाचा धर्म. संपत्तीतला 10% भाग चांगल्या कामात खर्च झाला पाहिजे, हा शास्त्राचा नियम आहे. म्हणून आपण अशा कार्यक्रमाला भरभरून दान धर्म केला पाहिजे. मी सांगू तुम्हाला, शरीराचं वजन वाढलं तर व्यायाम करावं आणि धनाचं वजन वाढलं तर दान करावं. महाराजांकडं सगळं काही येत असेल पण हात मोकळा आहे. सगळ्यांना आज 10 जणाला जोड आहेर आहेत त्यांच्याकडून, 10 गायक वादकांना त्यांच्याकडून आज जोड आहेर आहेत. कीर्तनकारावरच काऊन काट काढला काय माहिती आहे बरं का, लक्ष देऊ नाही का? म्हणून लक्ष द्या. मला सांगायचं काय, एवढं सुंदर महाराजांनी या ठिकाणी कार्यक्रम घडून आणलेला आहे. म्हणून जाता जाता विनंती करेल, हे आपल्या धर्माचं कार्य आहे. याला कोणता मंडप म्हणतात? धर्ममंडप. याला कोणता मंडप म्हणतात? धर्ममंडप. म्हणून या धर्म कार्याला आपण मदत करणं हा आपला धर्म आहे. म्हणून या धर्म कार्याला आपण मदत करत चला. जाता जाता सांगेल, ज्या शंभू राजानं शिवाजी महाराजांना आपल्या धर्मासाठी मरण पत्कारलं, त्या धर्मात जन्म घेतलेली आपण माणसं आहे. कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येत नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला, हे विसरता कामा नये. 33 कोटी देवाचे अब्जावधी मंदिर आहेत, पण प्रत्येकाच्या हृदयात ज्यानं मंदिर केलं तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. केलेल्या कर्माची पावती आहे हे केलेल्या कर्म. एक म्हणे कीर्तनात शिवाजी महाराजाबद्दल बोलतात, शिवाजी महाराज काय देव होते का? म्हणलं शिवाजी महाराज देव होते का नाही मला सांगता येणार नाही, पण शिवाजी महाराजामुळं मंदिरातला देव सुरक्षित राहिला एवढं मी गॅरंटीनं सांगतो. मंदिरातला देव सुरक्षित मिळत असेल तर हे उपकार राजांचे. बायकोसाठी महल बांधणारे खूप मिळतील, आईच्या स्वप्नाचं स्वराज्य उभं करणारा एक राजा होऊन गेला, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर. प्राणपणानं लढले मावळे भरोसा द्या राजावर, प्राणपणानं लढले मावळे भरोसा द्या राजावर. माझ्या राजाने नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचे नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचे नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराज की चेतनेने आपण जाग होण्याची. महापुरुषाला जातीत वाटू नका बरं का. शिवाजी महाराज मराठ्यांचे, भगवान बाबा वंजाऱ्याचे, सावता माळी, माळ्यांचे नरहरी सोनार, सोनाराचे रोहिदास चांभार, चांभाराचे महाराणा प्रताप, राजपुतांचे बाळूमामा, धनगराचे बसवेश्वर, वाण्यांचे शेवालाल, आपणोचा, मंजाऱ्यांचे बरोबर आहे ना आपणोचा, कोरमाटीचं काय छ ठीक छ बेन भाया, बेन 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 ठीक छ हां, लक्षात ठेवा. शेवालाल बंजाऱ्याचे, बिरसा मुंडा आदिवाशाचे. कालच बिरसा मुंडाची मला वाटतं जयंती का पुण्यतिथी झाली. बिरसा मुंडा आदिवाशाचे. या महापुरुषाला वाटू नका, महापुरुषांना जातीत वाटू नका. एखाद्या महापुरुषाचं नाव एखाद्या रस्त्याला देणं सोपं आहे,
पण त्या महापुरुषानं दाखवून दिलेल्या रस्त्यानं चालणं अवघड आहे. तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोटे काही मार्ग दावून गेले आधी दयानिधी. तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोटे काही म्हणून जातीत वाटू नका. वंजारी मराठी कोळी साळी धनगर भिल्ला आता ह्या जातीत नाही, आता सध्या ओपन ओबीसी एसी ओबीसी आहे का नाही असे वाटल्या चाललो आहेत आपण. माझी विनंती आहे तुम्हाला, हे बघा आरक्षण देणं आपल्या कुणाच्याच हातात नाही, म्हणून ओपन आणि ओबीसीनं भांडणं करत बसू नका. तुम्ही तुमच्या हक्कासाठी लढा, त्यांना त्यांच्या हक्कासाठी लढू द्या, बरोबर आहे ना. आपण भांडणं करत बसू नका, कारण महाराष्ट्रासाठी आता ही गोष्ट सध्या परवडणारी नाही आहे. म्हणून मी सांगेल तुम्हाला, अरे आपण सगळी एका मायेची लेकरं आहोत, एका मायेची लेकरं आहोत. आपण या भावने आपण हिंदू म्हणून जगलं पाहिजे. आज आपण असे जातीत गेलो तर आपल्याला परक्याच्या आक्रमणाची गरजच नाही पडणार, आपण आपल्यातच संपून जाऊ महाराज. म्हणून माझी विनंती आहे, काही क्षणाचा प्रश्न आहे, पण आपले आपले नाते संबंध मैत्री जपा. हे काळ आता सध्या मैत्री जपण्याचा आहे. डिपेंड ऑन सिच्युएशन, कंडिशन तशी आहे महाराज, लक्षात ठेवा. म्हणून माझी विनंती आहे, 18 पगड जातीतले लोक छत्रपती शिवाजी महाराजांना सोबत घेतले होते. म्हणून म्हणतात पंजाब सिंध गुजरात मराठा. मराठा म्हणजे महाराष्ट्र, मराठा म्हणजे 18 पगड जाती, असा त्या मराठा शब्दाचा अर्थ आहे, लक्षात ठेवा. म्हणून पुन्हा एकदा विनंती करेल, जातीत वाटू नका, धार्मिक कार्यक्रमाला मदत करत चला, पुनश्च एकदा धार्मिक कार्यक्रमाला सहकार्य करत चला अशी विनंती करतो. बरोबर 11 वाजले बघा, 1 मिनिट कमी नाही आणि 1 मिनिटही जास्त नाही. पावसान बदबद पडाव, उघडून जाव, झड लावू. 11:30 वाजले तरी काय म्हणतात तुकाराम महाराज, उरक म्हणतात, बाकी काहीच म्हणत नाही. वेळ झालेला आहे, आपला राजीनामा मागायच्या आत आपण सही करून तयार ठेवावा. हे शहाणपणाचं लक्षण असतं. अरे कुठेतरी थांबलं पाहिजे ना, समाजकारण करत असताना, राजकारण करत असताना कुठंतरी अशा प्रकारे थांबलं पाहिजे, आता गरजेचं आहे का नाही, लक्षात ठेवा. म्हणून थांबणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो. रणजित महाराज मला फोनवर बोलले, मला आठवत नाही आता मी तेव्हा तुम्हाला कशी ट्रीटमेंट केली, कारण फोनवरचंच आपलं बोलणं होतं. पण याच्यानंतर कधीही हक्कानं फोन लावा, कोण्या अटी शर्तीविना आम्ही तुमच्याकडे यायला तयार आहे, कोणत्या अटी शर्तीविना आम्ही तुमच्याकडे यायला तयार आहोत. म्हणून महाराजांना पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो. मृदंगाचार्य आमचे विठू दादा अतिशय गोड, लहानपणापासून माझ्यासोबत असतो बरं का, आणि कमी वयात खूप नाव लौकिक केलेलं आहे. एवढी सुंदर वारकरी शिक्षण संस्थासुद्धा या ठिकाणी सुरू केलेली आहे. म्हणून विठ्ठल महाराजांना धन्यवाद देतो. विष्णू महाराज अतिशय गोड आणि अतिशय सुंदर पाठांतर आहे. एखाद्या कीर्तनकाराला तुम्ही थांबवू शकता, एवढे सुंदर प्रमाण तुमच्या पाठ आहेत. म्हणून महाराजांना धन्यवाद देतो. आमचे पांचाळ महाराज रुसले काय दाजी, दाजी रुसले का, पांचाळ महाराजांना सुद्धा धन्यवाद देतो. आमचे संजयजी महाराज हजारे, नगर पश्चिम महाराष्ट्रातला माणूस आज कर्नाटकाच्या बाँड्रीजवळ यावा, एवढ्या दूरपर्यंत तुमचं प्रेम गेला, कनेक्टिंग एवढ्या लांबपर्यंत गेलं, म्हणून महाराजांना धन्यवाद देतो. आमचे खवणे महाराज त्यांनासुद्धा धन्यवाद. हरिभक्त पारायण आमचे कृष्णा महाराज, ज्ञानेश्वर महाराज आमचे दादा, त्या दिवशी होते तुम्ही गायला आहे का नाही, त्यांनासुद्धा धन्यवाद देतो. विनेकरी महाराजांना धन्यवाद. दोनही चोपदार महाराजांना धन्यवाद. आमचे यादव आणि आमचे रमेश दादा काय गाव आहे त्याच्या, गावाचं नाव येत नाही मला, ते कोडापगल, अण्णाम बापू कोडापगल, हां तेलंगणा, तिकडून त्या ठिकाणी ते नडरी नाही का, नडरी काहीतरी म्हणतात त्याच्या इकडे ते आहे का, लक्ष ठेवा. निरतीसकुंडी आहे का नाही, बरोबर आहे ना, मग त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. सगळी मंडळीला धन्यवाद. आमचे ज्ञानदीप यूट्यूब चॅनल आमचे सुरेश महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवा. अतिशय सुंदर. दुसरं आमचे भक्त पंढरी, भक्त पंढरी यूट्यूब चॅनल, त्यांनासुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो. दोनही चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी सेवा समर्पित. आणि हरिभक्त परायण मोनिकाताई, ज्यांच्या मुखातून आपण कथा श्रवण करत आहात, ताईनं वृंदावनला जाऊन अध्ययन केलं बरं का कथेचं, आणि अभ्यास केला. अभ्यास करून या ठिकाणी सुंदर अशी कथा त्या करत आहेत.
वडीलही त्यांचे सोबत आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि कथा करून कीर्तनाला बसल्या, नाही तर आज ॲटिट्यूड जास्त झाला आहे. पण हा कुठलाच ॲटिट्यूड इगो मनामध्ये नाही बाबा. आणि असंच हेच महत्त्वाचं आहे, परमार्थाची शिकवणच ही महत्त्वाची आहे. म्हणून अतिशय निर्मळ आहे. ताई या ठिकाणी बसलेल्या आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. बाहेरगाववरून किती माणसं आले, हातवर करा बरं बाहेरगावचे. अरे बा, गावातले कारखान्यावर गेले काय ऊसतोडीला? हा नाही, गाव छोटं आहे का महाराज? मोठं आहे. बरं बरं बरं. भरपूर बाहेरगावची मंडळी आलेली आहे, त्या सगळ्याच मंडळीला धन्यवाद देतो. फक्त विनंती करेल, जाताना आपल्या टू व्हीलर असेल, फोर व्हीलर असेल, सावकाश घरी पोहोचा. अजिबात 2 मिनिटासाठी गडबड करू नका, पळापळी करू नका. मी या कीर्तनाला गेलो आणि गाडी स्लिप झाली असं ऐकायला सुद्धा आलं नाही पाहिजे 7 दिवसात. म्हणून अशी एक तुम्हाला विनंती आहे. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. वाणीला विराम. भेटूया पुन्हा कधीतरी. तोपर्यंत जय जय राम कृष्ण हरी ज्ञानेश्वर.